18 जुलै 2024चा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, या शासन निर्णयाला तुम्ही फाट्यावर मारताय का? केरळ लोकसेवाच्या धर्तीवरती MPSC कडे या परीक्षा देण्यासाठी राज्य शासनाचा GR असताना देखील हा मनमानी कारभार का? याच्यामध्ये मग राज्य सरकार जबाबदार आहे, त्यातले अधिकारी जबाबदार आहेत. TCS IBPS ची घरं भरायची, या सर्वसामान्य विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घेणं गरजेचं आहे. कुठंतरी TCS IBPS मध्ये घोटाळा होत होता हे तुम्ही मान्य केलंय, म्हणून तुम्ही सर्व परीक्षा MPSC कडे घ्यायला तयार झालात. MPSC देखील त्या परीक्षाखंड करायला तयार आहे की विद्यार्थी कन्फ्यूज आहेत, त्यांना अभ्यास TCS IBPS च्या पॅटर्ननी करायचा की MPSC च्या पॅटर्ननी करायचा हे विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही. 18 जुलै 2024 हा स्पर्धा परीक्षार्थींच्या जीवनातील सर्वात सोनेरी दिवस होता. कारण मागील 10 वर्षापासून जी केलेली मागणी होती, सर्व परीक्षा या MPSC मार्फत घेण्यात याव्यात, कारण पारदर्शकता. आज ग्रामीण भागातील होतकरू कुटुंबातील होतकरू विद्यार्थी इथे येऊन जीवाचं रान करून रात्रंदिवस अभ्यास करतो आणि महापरीक्षा पोर्टलसारख्या पोर्टलला परीक्षा घेण्याची परवानगी देऊन कोणीतरी पैशावाला तिथं त्याची जागा घेऊन बसतो. महापरीक्षा पोर्टलचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणल्याच्या नंतर महापरीक्षा पोर्टल बंद करावं लागलं आणि मागणी झाली की TCS आणि IBPS सारख्या कंपन्यांकडे या परीक्षा घेण्यासाठी देण्यात याव्यात. ट्रस्टेड कंपन्या होत्या, त्यांच्याकडे त्या परीक्षा देण्यात आल्या, परंतु त्या कंपन्यांनी सुद्धा माती खाल्ली. आता या कंपन्यांनी परीक्षा देताना महापरीक्षा पोर्टलपेक्षा अति भ्रष्टाचार केला, अति गोंधळ केला. पुन्हा मागणी वाढली की सर्व परीक्षा ज्या MPSCच्या कार्यक्षेत्रात येत नाही त्या सर्व परीक्षा या MPSC कडे देण्यात याव्यात. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती या परीक्षा MPSC कडे देण्यात याव्यात. त्यासाठी एक समिती गठीत केली, त्या समितीने अहवाल दिला आणि त्या अहवालानुसार 18 जुलै 2024ला GR निघाला. त्या GR मध्ये 1 जानेवारी 2026 नंतर सर्व परीक्षा ज्या MPSCच्या कार्यक्षेत्रात नव्हत्या, कार्यकक्षेत नव्हत्या, त्या MPSC मार्फत घेण्यात येतील. आनंद, कारण प्रत्येक होतकरू विद्यार्थ्याला वाटत होतं की आता आपण MPSC मार्फत सिलेक्ट होणार, कारण त्याला न्याय मिळणार, इथं पैशाची गरज लागणार नाही. मी स्पष्ट बोलतोय. परंतु 2026 उजडलं. 2026 उजडल्याच्या नंतर अपेक्षित होतं की काहीतरी निकाल येईल, काहीतरी निर्णय येईल, MPSC कडून येईल, राज्य सरकारकडून येईल, पण आज तागायत कुठलाही एक साधा कागद ना राज्य सरकारकडून आला ना MPSC कडून आला की सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्यात येणार आहेत असं कुठंही दिसून आलेलं नाही. आता ही जी काही कमिटी नेमली, ही कमिटी व्ही राधा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली नेमली, परंतु त्याच्या किती मीटिंग झाल्या का नाही झाल्या याचाही काही थांगपत्ता नाही. आता ते म्हणतात मीटिंग झाल्या, पण त्याच्यात काय झालं हे माहीत नाही. मीटिंग झाल्या तर मग आतापर्यंत अजूनही परीक्षा या MPSC कडे का गेले नाहीत, त्याच्या बाबतीत कुठलंही नोटिफिकेशन अजून का आलेलं नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. हे सगळं होत असताना 9 जानेवारी 2026ला एक पत्र येतं आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट मेन्शन केलं जातं की ते पत्र माझ्याकडे आहे. त्या पत्रामध्ये मेन्शन केलं जातं की त्या पत्रावरती शांताराम गोसावी उपायुक्त आहेत, त्यांचं ते पत्र आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट मेन्शन असं केलेलं आहे की राज्यातील नगर परिषद आस्थापनेमधील गट क व गट ड रिक्त पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत हे पत्र आहे. आणि या परीक्षा सरळ त्यांनी सांगितलंय की IBPS आणि TCS या कंपन्यांकडून ती परीक्षा घेतली जावी. मग 18 जुलै 2024चा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, या शासन निर्णयाला तुम्ही फाट्यावर मारताय का? म्हणजे तुम्ही जर या शासन निर्णयाचा जर अपमान करत असाल, या शासन निर्णयाला तुम्ही जर केराची टोपी दाखवणार असाल, तर तुम्ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना काय न्याय देणार आहेत? आज विद्यार्थी वेळोवेळी रस्त्यावरती उतरतोय त्यांच्या हक्काच्या मागण्यासाठी. विद्यार्थ्याला काही हौस नाहीये रस्त्यावर उतरायला, प्रत्येक वेळेस आंदोलन करायला, परंतु MPSC परीक्षा पारदर्शकपणे घेते. केरळ लोकसेवाच्या धर्तीवरती MPSC कडे या परीक्षा देण्यासाठी राज्य शासनाचा GR असताना देखील हा मनमानी कारभार का? याच्यामध्ये मग राज्य सरकार जबाबदार आहे, त्यातले अधिकारी जबाबदार आहेत. जबाबदार नक्की कोण आहे? का तुम्हाला परत हे चरतरान चरत ठेवायचंय? का TCS IBPS ची घरं भरायची आहेत? का त्यांच्या मार्फत आणखी कोणाची घरं भरायची आहेत? या सर्वसामान्य विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घेणं गरजेचं आहे. जर या परीक्षा MPSC कडे गेल्या नाहीत, कारण GR काढलाय, तुम्ही GR काढलाय, याचा अर्थ
कुठंतरी TCS IBPS मध्ये घोटाळा होत होता हे तुम्ही मान्य केलंय, म्हणून तुम्ही सर्व परीक्षा MPSC कडे घ्यायला तयार झालात. MPSC देखील त्या परीक्षा कंडक्ट करायला तयार आहे. हे सर्व असतानाही हा लाल फितीचा कारभार किती दिवस सहन करायचा? 2026 मध्ये जर परीक्षा येणार असतील आणि त्या परीक्षा जर MPSC मार्फत घेतल्या नाहीत तर विद्यार्थी रस्त्यावर कसे उतरतात हे माहिती आहेत. परंतु आम्ही असंवैधानिक मार्गाने रस्त्यावरती येणार नाही. संविधानिक मार्गाने वेळ प्रसंगी मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन होईल, याची सरकारने नोंद घ्यावी. मी आव्हान करतोय विद्यार्थ्यांना की आपणही आपल्या बाजूने सोशल मीडियापेक्षा मोठं माध्यम कुठलंच नाहीये. सरकारला आव्हान करा, सरकारला याची जाग येईल यासाठी आपल्या मतदारसंघातील आपल्या प्रतिनिधींना या गोष्टीची जाणीव करून द्या की तुमच्याच सरकारने, आपल्या सरकारने हे परिपत्र काढलेलं आहे. हा शासन निर्णय आहे, हा GR काढलेला आहे. त्याच्यामुळं सरकारला माझी पुन्हा एकदा विनंती आहे, या विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊन देऊ नका. 4 लोकांची घरं भरण्यासाठी तुम्ही या शेतकरी, काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी पुत्रांच्या पोटावरती पाय देऊ नका. या परीक्षा MPSC मार्फतच झाल्या पाहिजेत. जर याच्यामध्ये काही काळबेरं घडलं तर आजपर्यंत शांत होतो, शांत राहू द्या. सुरळीतपणे चाललं होतं, अजूनही सुरळीतपणे चालू द्या. परंतु आम्हाला एक संघटना म्हणून पुन्हा एकदा याच्यामध्ये उडी घ्यायला भाग पाडू नका. विद्यार्थ्यांवरती जर अन्याय होत असेल तर पुन्हा आम्ही रस्त्यावर यायला तयार आहेत. त्यामुळं सर्व परीक्षा या MPSC मार्फत घेण्यात याव्यात ही पुन्हा एकदा विनंती. घेण्यात याव्यात म्हणण्यापेक्षा जो GR काढलाय तो फॉलो करावा आणि इथून पुढे येणाऱ्या सर्व परीक्षा MPSC मार्फत होतील असं काहीतरी एकदा नोटिफिकेशन काढावं. कारण मी एवढं तळमळीने बोलण्याचं कारण हे की विद्यार्थी कन्फ्यूज आहेत. त्यांना अभ्यास TCS IBPSच्या पॅटर्ननी करायचा की MPSCच्या पॅटर्ननी करायचा हे विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही. विद्यार्थी कन्फ्यूज आहेत. विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालू नका. लवकरात लवकर काय तो एक शासन निर्णय पुन्हा एकदा काढा, एखादं नोटिफिकेशन काढा, MPSC मार्फत एखादं नोटिफिकेशन येऊ द्या, जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि वय वाया जाणार नाही. धन्यवाद.